गोष्टीचं नाव आहे अर्णव आणि हरवलेला तारा. अर्णव एक गोड, शांत आणि खूप कल्पना करणारा मुलगा होता. त्याला रात्री आकाश बघायला खूप आवडायचं. जेवण झालं की तो गच्चीवर जायचा, वर पाहायचा आणि तारे मोजायचा. तो नेहमी आईला म्हणायचा, "आई, आज तो मोठा तारा बघ, किती छान चमकतोय ना." आई हसायची आणि म्हणायची, "हो राजा, तू पण असाच चमकत राहा." अर्णवचा ताऱ्यांचा एक खास खेळ होता. तो प्रत्येक ताऱ्याला नाव द्यायचा. एक तारा होता हसरा तारा, एक झोपाळू तारा, एक सिक्रेट तारा आणि एक तारा त्याचा सगळ्यात आवडता होता. तो थोडा लहान होता पण खूप गोड चमकायचा. अर्णवने त्याचं नाव ठेवलं होतं मित्र तारा. रोज रात्री अर्णव त्या मित्र तारेशी बोलायचा. "आज मी शाळेत चित्र काढलं. आज मी आईला मदत केली. आज मी पडल्यावर रडलो नाही." जणू काही तो तारा खरंच त्याचं सगळं बोलणं ऐकत होता. एके दिवशी संध्याकाळी पाऊस पडून गेला होता आणि हवा थंड झाली होती. आकाशात थोडे ढग होते. अर्णव नेहमीसारखा गच्चीवर गेला आणि वर पाहू लागला. हसरा तारा दिसला, झोपाळू तारा दिसला, सिक्रेट तारा दिसला, पण मित्र तारा तो तर दिसलाच नाही. अर्णवने पुन्हा पाहिलं. डावीकडे पाहिलं, उजवीकडे पाहिलं, आकाशात वर खाली पाहिलं, पण तो छोटा तारा काही दिसेना. अर्णवचा चेहरा पडला. तो हळू आवाजात म्हणाला, "आई, माझा मित्र तारा दिसत नाहीये." आई गच्चीवर आली आणि तिने आकाशाकडे पाहिलं. म्हणाली, "बहुतेक ढगांमध्ये लपला असेल." पण अर्णवला काळजी वाटू लागली होती. "तो हरवला तर नाही ना?" आईने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "तारे एवढ्या सहज हरवत नाहीत रे अर्णव." अर्णव काहीच बोलला नाही. तो बराच वेळ शांत उभा राहिला. त्या रात्री झोपतानाही तो थोडा उदास होता. त्याने आईला विचारलं, "आई, कधी कधी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी अशा दिसेनाशा का होतात?" आई म्हणाली, "कारण कधी कधी त्या थोड्या वेळासाठी लपतात, पण त्यामुळे त्या काही कायमच्या नाहीशा होत नाहीत." अर्णवने डोळे मिटले, पण त्याच्या मनात मित्रतारा होताच. दुसऱ्या दिवशी शाळेतही तो जरा शांत होता. मॅडम गोष्ट सांगत होत्या, मित्र खेळत होते, पण अर्णव फार हसत नव्हता. त्याची मैत्रीण सई, तिने त्याला विचारलं, "अर्णव, काय झालं?" अर्णव म्हणाला, "माझा ना एक आवडता तारा आहे, पण काल तो मला दिसलाच नाही." सई आधी थोडी हसली, पण मग तिला कळलं की अर्णव खरंच उदास आहे. ती म्हणाली, "आज संध्याकाळी पुन्हा दिसेल कदाचित." अर्णव म्हणाला, "मला तसं वाटतंय, पण खात्री नाहीये." शाळा सुटली, तो घरी आला. जेवण झालं, तो पुन्हा गच्चीवर गेला. आज आकाश जरा जास्त स्वच्छ होतं. अर्णवने उत्सुकतेने वर पाहिलं. हसरा तारा, झोपाळू तारा, सिक्रेट तारा, पण त्याचा मित्र तारा तो अजूनही दिसत नव्हता. आता मात्र अर्णवला खूप वाईट वाटलं. तो गच्चीच्या कोपऱ्यात जाऊन बसला. तेवढ्यात अर्णवचे आजोबा वर आले. ते म्हणाले, "आपला छोटा ॲस्ट्रॉनॉट इतका शांत का बरं आज?" अर्णवने सगळी गोष्ट त्यांना सांगितली. आजोबा हसले नाहीत. ते त्याच्या बाजूला जाऊन बसले. मग शांतपणे आकाशाकडे पाहू लागले. काही क्षणांनी त्यांनी विचारलं, "अर्णव, तुला माहिती आहे का, तारे जागा बदलल्यासारखे वाटतात, पण खरं तर ते तिथेच असतात. कधी ढग, कधी प्रकाश, कधी आपली नजर, यामुळे ते दिसत नाहीत." अर्णव म्हणाला, "म्हणजे तो अजूनही तिथेच आहे?" आजोबा म्हणाले, "हो कदाचित, पण आपण थोडं अजून नीट पाहूया का?" मग त्यांनी घरात जाऊन एक छोटी दुर्बीण आणली. ती फार मोठी नव्हती, पण गच्चीतून आकाश बघायला छान होती. आजोबांनी ती नीट लावली आणि म्हणाले, "चल, आता आपण शोध मोहीम करूया." अर्णवच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आलं. त्याला शोध मोहीम हा शब्द खूप आवडला. दोघांनी एक एक करून आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहायला सुरुवात केली. आजोबा म्हणायचे, हा बघ मोठा चमकणारा." नाही." "हा त्याच्या बाजूचा." "हा थोडा लपलेला."
नाही आजोबा. अर्णव नीट पाहत होता. अचानक तो म्हणाला, थांबा थांबा आजोबा, हा तोच आहे ना आपला छोटा तारा? आजोबांनी दुर्बिणीतून पाहिलं. ते हसले. अरे हो, बहुतेक हाच तुझा मित्र तारा आहे. अर्णवच्या डोळ्यात आनंद चमकला. ये मिळाला. तो पुन्हा पुन्हा दुर्बिणीतून पाहू लागला. तारा फार मोठा नव्हता, पण तो तिथेच होता, शांत, छोटासा आणि गोड चमकणारा. अर्णव हळू आवाजात म्हणाला, तू हरवला नव्हतास, मीच तुला शोधू शकलो नाही. आजोबा म्हणाले, कधी कधी उत्तर नाहीसं होत नाही, आपल्याला फक्त वेगळ्या पद्धतीने शोधावं लागतं, एवढंच. अर्णव बराच वेळ त्या ताऱ्याकडे पाहत राहिला. आता त्याच्या मनातली काळजी गेली होती. तो आजोबांना म्हणाला, आजोबा, आज ना मला एक गोष्ट समजली. काय? आजोबांनी विचारलं. अर्णव म्हणाला, कधी कधी आपल्याला वाटतं की काहीतरी हरवलंय, पण खरं तर ते तिथेच असतं. आपण शांत राहून नीट शोधायचं असतं. आजोबा हसले. अगदी बरोबर. त्या रात्री अर्णव झोपताना खूप आनंदात होता. तो आईला म्हणाला, आई, माझा मित्र तारा परत सापडला. आईने विचारलं, हो का? मग तो हरवला होता का खरंच? अर्णव हसला. नाही ग, तो तिथेच होता. मला फक्त थोडं नीट बघायचं होतं, इतकंच. आईने त्याला जवळ घेतलं. मग आज आपला अर्णव मोठा धडा शिकलाय. अर्णवने डोळे मिटले. त्याच्या मनात तारा चमकतच होता आणि त्याला आतून खूप शांत, हलकं आणि आनंदी वाटत होतं. त्या दिवसापासून तो कधी काही सापडलं नाही की लगेच घाबरत नसे. तो आधी थांबायचा, नीट पाहायचा, विचार करायचा. कारण त्याला माहीत झालं होतं, काही गोष्टी लगेच दिसत नाहीत, पण त्या काही कायमच्या हरवलेल्या नसतात. यातून आपण काय शिकलो? शांतपणे आणि धीराने शोधलं तर हरवलेली गोष्टही पुन्हा सापडू शकते. बाय.